नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मंडळी, ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेचे चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे आणि त्यांचे भाचे आशिष पाटोदेकर या दोघांना पोलीस कोठडीमध्ये घेऊन जवळपास 22 ते 25 दिवसांचा कालावधी लोटलाय। पण केवळ बीजी मंजूर झालीये, कुठले तरी कोड जनरेट झालेत, आयसीआयसीआय बँकेमध्ये पैसे जमा झालेत, आरबीआयचा होल्ड निघणार आहे, 2 तासात निघेल, आपल्याकडे दिवस असताना त्यांच्याकडे रात्र आहे, त्याच्यामुळे मला रात्री तुम्ही घरी सोडा वगैरे वगैरे गप्पा मारून 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 आता कुठे देखील बोर झालेत आणि तपास करणारे अधिकारी देखील आता त्यांच्या डोक्यात कुठे बसलेत। या सगळ्या प्रकारानंतर एक पत्रकार म्हणून किंवा बीडचा एक सुजाण नागरिक म्हणून आमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की एरवी म्हणजे 50-100 कोटी रुपयांची जर का कुठेतरी गडबड घोटाळा असेल, काही अफरातफर असेल, आरोप केलेले असतील तर अगदी दिल्लीपासून त्या गल्लीपर्यंत तातडीनं छापेमारी करणारी ईडी नावाची संस्था कुटेंच्या बाबतीत काय झोपलीये का? सीबीआय कडे हा तपास देता येऊ शकत नाही का? किंवा ज्या एसआयटीची या तपासामध्ये स्थापना करण्यात आलेली त्या एसआयटीच्या प्रमुख म्हणून किंवा या आर्थिक घोटाळ्याचा तपास अधिकारी म्हणून एखादा बाहेरचा आयपीएस अधिकारी नियुक्त करता येऊ शकत नाही का? जिल्हाधिकारी म्हणून, जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून, जिल्ह्याचे पालक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची यामध्ये काही जबाबदारी नाही का? असे अनेक प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता लोक असंही म्हणतील की ते भाजपमध्ये गेलेले आहेत कुठे, त्याच्यामुळे त्यांच्यावर ईडी किंवा सीबीआयची कारवाई होऊ शकत नाही। कुठे भाजपमध्ये गेलेत? ठेवीदार तर गेलेले नाहीयेत ना। आणि ठेवीदार हा या देशाचा नागरिक आहे, त्याला त्याच्या पैचा हिशोब मागण्याचा जसा अधिकार आहे तसेच त्याच्या ठेवी सुरक्षित राहाव्यात ही जबाबदारी सरकारची देखील आहे। आणि त्यामुळे सरकारने कुटेसारख्या या बड्या धेंडांना, माजलेल्या वळूंना सरळ करण्यासाठी आता ईडी किंवा सीबीआयचाच धाक दाखवणं किंवा त्यांचा दांडपट्टा चालवणं गरजेचं आहे। म्हणजे केवळ 50-100 कोटी रुपयाचं कुठंतरी नजर चुकीनं जर का एंट्री राहिलेली असेल किंवा काही जर का किरकोळ कारणासाठी जर का ते पैसे एखाद्या उद्योजकांना वापरले असतील तर त्याच्या घरावर, दारावर, उद्योगावर, त्याच्या नातेवाईकांवर ईडीच्या धाडी टाकून चळोकी पळो करून सोडलं जातं। आता त्या ईडीच्या धाडी गेल्या 10 वर्षात जेवढ्या पडलेल्या आहेत त्या धाडीनंतरचा त्याचा तपास किती झाला, किती जणांना अटक झाली, त्या अटकेमध्ये किती जणांना सजा लागली, हा देखील संशोधनाचा विषय, त्यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवू। पण सुरेश ज्ञानोबा कुटे नावाचे जे सद्गृहस्थ आहेत, जे केवळ टोलवाटोलवीची उत्तरं देत आहेत, त्यांच्याकडून एक छदामही दिला जाणार नाही हे आता जवळपास निश्चित झालंय। मग स्थानिक पोलीस स्टेशन सहित 22 गुन्हे या कुटेंवर जर का दाखल झालेले असतील तर आतापर्यंत ईडीची एंट्री व्हायला पाहिजे होती। बरं, ईडीच्या एंट्रीसाठी जी काही इन्कम टॅक्सची कारवाई झाली ती देखील पुरेशी होती किंवा त्याच्या अगोदर 4 महिने अगोदर म्हणजे मागच्या साधारणपणे मे-जून 2023 मध्ये कुटेंच्या सगळ्या प्रतिष्ठानवर जीएसटीची देखील मोठी रेड झाली होती। त्यांना 90-100 कोटी रुपये जीएसटीचा दंड देखील भरावा लागला होता। मग या सगळ्या गोष्टी जर का सेंट्रल एजन्सीजला माहीत आहेत तर सेंट्रल एजन्सीचे हात कुणी बांधलेत? सेंट्रल एजन्सीवर कोणी दबाव आणतंय का? केंद्रातील सत्ताधारी दबाव आणतायत का? किंवा महाराष्ट्रातील सत्ताधारी दबाव आणतायत का? महाराष्ट्रातील भाजपमध्ये दिग्गज जे लोक आहेत ते यामध्ये दबाव आणतायत का? या गोष्टीचा उलगडा हा होणं गरजेचं आहे। देवेंद्र फडणवीस हे आर्थिक गुन्ह्याच्या बाबतीत किंवा क्राईम रेशो कमी राहावा या बाबतीत फार सजग आहेत असं ते स्वतः सांगून स्वतःची पाठ थोपटून घेतात। मात्र कुटेच्या प्रकरणात असो, जिजाऊ पतसंस्थेच्या प्रकरणात असो, साईराम अर्बनच्या पतसंस्थेच्या प्रकरणात असो किंवा संभाजीनगरच्या आदर्श नागरी पतसंस्थेच्या प्रकरणांमध्ये असो, देवेंद्र फडणवीस यांचं गृह विभाग हा सपशेल अपयशी ठरलेला आहे। म्हणजे हरिभाऊ खाडे सारख्या एका पोलीस निरीक्षकाला 1 कोटी रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी अटक होते, तो न्यायालयीन कोठडीत जातो, त्या दरम्यान त्याला पोलीस अधीक्षक सस्पेंड करतात आणि गृह विभाग या खाडेची नागपूरला बदली करतो। याच्यासारखी दिवाळखोरी तर
फडणवीसांच्या गृह विभागाची अद्यापपर्यंत पाहायला मिळाली नाही. म्हणजे जो अधिकारी आरोपी म्हणून अटकेत आहे त्याची बदली केली हो चक्क या गृह विभागानं. आणि त्या गृह विभागाच्या पोलिसांकडून, मग ते नंदकुमार ठाकूर असतील, विश्वंभर गोल्डे असतील, सचिन पांडकर असतील, कुणी असतील, त्यांच्याकडून न्यायाची आणि प्रामाणिक तपासाची अपेक्षा तरी कशी करायची? कुठे केवळ वेळ काढूपणा करतायत. कुठेंना आजचं मरण उद्यावर ढकलायचंय. हा तपास कधी ना कधीतरी पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीपर्यंत पोहोचेल. न्यायालयीन कोठडीत पोहोचल्यानंतर 3 महिन्यात दोषारोपपत्र दाखल करावं लागेल. ते दाखल केल्यानंतर आपण जे सुप्रीम कोर्टाचे वकील लावलेले आहेत त्यांच्या माध्यमातून आपण या केसमधून बाहेर पडू, जामिनावर बाहेर पडू आणि त्याच्यानंतर आपले रिकामे उद्योग करायला आणि खाल्लेले पैसे पचवायला आपण मोकळे राहू. हा हेतू कुठे यांचा आहे. आणि त्यामुळेच आम्हाला जो प्रश्न पडलाय तोच हजारो लाखो ठेवीदारांच्या देखील डोक्यात आहे की एवढा मोठा सगळा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे. लोकांचे लाखो करोडो रुपये या कुठे दाम्पत्यानं किंवा कुठे कुटुंबियांनी किंवा कुठेंच्या संचालक मंडळाने खाऊन टाकले, स्वतःच्या आयशो आरामासाठी वापरले, स्वतःच्या प्रॉपर्टी घेण्यासाठी, दागदागिने घेण्यासाठी हे पैसे जर का वापरलेले आहेत तर आतापर्यंत ईडीची कारवाई व्हायला पाहिजे होती. आतापर्यंत सीबीआय कडून इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती. किंवा आर्थिक गुन्हे शाखेची जी कुठली मुंबईची, दिल्लीची हेड ऑफिस असेल त्या ठिकाणाहून का होईना एखादा अधिकारी येऊन या ठिकाणी तपास करायला हवा होता. पण होतंय काय की स्थानिक पोलिसांच्या जीवावर ही सध्या T20ची मॅच कुठे खेळतायत. पण कुठेंना हे माहित नाही की यामध्ये जर का खरोखरच ईडीची किंवा सीबीआयची जर का एंट्री झाली तर हा 5 दिवसांचा सामना नव्हे तर 5 वर्षाचा किंवा 25 वर्षाचा देखील सामना रंगू शकतो. आणि त्याच्यामध्ये कुठे बोल्ड होणार हे निश्चित आहे. त्यामुळेच आम्ही बीड जिल्ह्यातील, मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील जवळपास 1 लाख 1.5 लाख ठेवीदारांच्या वतीनं सेंट्रल एजन्सीज असतील किंवा महाराष्ट्राचं गृह विभाग असेल, देवेंद्र फडणवीस असतील, यांना या प्रकरणात विनंती करतोय की हे प्रकरण गांभीर्यानं घ्या. या प्रकरणामध्ये अतिशय सर्वसामान्य माणसाचे, गोरगरीब कष्टकऱ्याचे, शेतमजुराचे, जे हातावर पोट भरणारे आहेत त्यांचे पैसे अडकलेले आहेत आणि त्यामुळं ते पैसे न देण्यासाठी कुठे आज उद्या करत आहेत. कुठेंना अटक झालेली आहे पण तपास कुठेही पुढे सरकलेला नाही. आणि या सगळ्या प्रकारामध्ये खरोखरच जर का या ठेवीदारांना न्याय देण्याची सरकारची मानसिकता असेल, केंद्र सरकार असो की राज्य सरकार, तर सेंट्रल एजन्सीजनी यामध्ये तातडीनं लक्ष घालणं गरजेचं आहे आणि या लोकांना न्याय देणं देखील गरजेचं आहे. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.